तर इथनं लगेच मोरबेट संघ लावा, लगेच क्षेत्ररक्षण लावा. 2 षटकांची मॅच असेल. अगदी अजून एक मॅच पेंडिंग आहे. ओके, तर इथनं मात्र आता आयोजक कर्त्यांनी मात्र अजून एक डिसिजन घेतलाय. शेवटची मॅच स्पीडअप करायचंय, आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. प्लीज स्पीडअप. मोरबे टीम फलंदाज सज्ज आहे, तिथं फलंदाजी करण्यासाठी स्पीडअप करायचंय. आम्हाला सहकार्य करायचा अंधार झालाय, फायनल खेळवायची आहे. चेंडू दिसला पाहिजे आपल्याला. प्लीज सहकार्य करायचंय, स्पीडअप करायचंय. आणि पंच कोणती टीम मीटिंग करून द्यायची नाही. जो संघ टीम मीटिंग करेल ना त्यांना तुम्ही पेनलाइज करायचंय. तुमच्या हातामध्ये आहे. यस, तुम्ही पेनलाइज करायचंय. 2 षटकांची मॅच अंपायर. ओके, तर त्यानंतर पाहता इथनं मात्र जास्त टाइम घालवायचा नाही. लगेच सामना स्टार्ट. आमचे पांडे सर अगदी आणि त्यानंतर स्क्वेअर लेग पंत साळुंके सर असतील. मॅच स्टार्ट. गोलंदाज प्रथमेश राणे. पहिलाच बॉल. इथनं बॉल आपण अगदी पंच मात्र दर्शवत आहेत. अगदी हा चेंडू कुठेतरी लेग एसटीवरती पकडला जातो. परंतु पहा मित्रांनो, इथे आपण पाहिलं तर इथे थोडासा बाहेर निघतो. अगदी पहिला बॉल डॉट झाला, पॅडवरती आदळला जरूर, परंतु यावेळी पाहायला मिळेल डॉट बॉलची डिलिव्हरी. प्रथमेश राणेनं अप्रतिम आज खेळी दाखवली, ऑलराऊंडर परफॉर्मन्स. इथनं पहा पुढचा बॉल अजय भातोसे. इथनं मात्र पाहायला मिळेल पहिला बॉल अगदी पॅडवरती लागला. दुसऱ्या बॉलवरती इथनं मात्र एक धाब आली आहे. टोटल धाबा इथं धापटलावरती आहे. तर अकाउंट इथनं ओपन झालं. ते म्हणजेच आपण पाहता केदारनाथ 11 अकलपेट टीमचं 1 धाबेनं अकाउंट ओपन झालं. पाहायचं इथनं सजल भातोसे अजय भातोसे जोडी मैदानामध्ये खेळताना दिसेल. अगदी कालच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळी साकारली अकलपेट टीमनं. शेवटच्या मोमेंटला आपण विचार केला तर अप्रतिम मॅचेस पार पडल्या आणि ते मात्र तो संघ सुपर 4ला क्वालिफाय झाला होता. बघायचंय यावेळी मात्र पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं सजल भातोसेच्या बॅटमधनं येतोय दमदार हिट, दमदार षटकार. सो ते अगदी अजय भातोसेसाठी अगदी अप्रतिम हे मैदान लकी असेल, कारण की 3 वेळा त्याच्या बॅटमधनं 50 धावा आपण येत असताना पाहिलं त्या मैदानावरती. अगदी यावेळी पाहायचा स्विचचा फटका मारायचा होता. इथनं मात्र आपण पाहू शकाल तर डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल. अप्रतिम. कालच्या दिवसामध्ये देखील अजय भातोसेने अप्रतिम खेळी साकारली, आज देखील इथे खेळताना दिसेल. मात्र बघायचंय ऑन स्ट्राईकला फलंदाज सजल भातोसे आपल्याला पाहायला मिळतो. बॉल समाप्त झाले 4. यावेळी पाहायचंय इथे मात्र त्रिफलाचीत फलंदाज सजल भातोसे बॅक टू द डगआउट. पहिला झटका. लगवला तो फलंदाज मैदानाच्या बाहेर इथं मात्र येताना दिसेल. विकेट क्रमांक पहिलं मैदानाच्या बाहेर आलं अकलपेट टीमचं. 5 बॉलचा इथं खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल. नौका फलंदाज इंटरव्ह्यू मैदानामध्ये गौरव सकपाळ इथं मात्र मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये तिसरा फलंदाज. यावेळी पाहायचंय लॉफ केलंय, बराच काल हवे. तिथे मात्र काय घडतं सुरेख क्षेत्ररक्षण. पहा अगदी झेल पकडला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला सोडला जातो आणि तिथे मात्र जर पाहिलं तर या बॉलवरती 2 धावा आल्या. 2च्या मदतीने पहिलं षटक समाप्त झालं. अखेरीस एका विकेटच्या नुकसानावरती केदारनाथ 11 अकलपेट टीम जाऊन पोहोचेल. 9 धावा धावपटलावरती लागल्या. अप्रतिम. जीवन 11 मोरबे संघाचा आज खेळ आपण पाहिला. अगदी शिवसाई पोंजे टीमला इथं मात्र परास्त केलं. सुपर 4 मध्ये जो संघ क्वालिफाय झाला. अप्रतिम खेळ इथं मात्र साकारला. अगदी पहिला सामना विचार केला तर वावेघर संघाला परास्त केलं. त्यानंतर आपण पाहिलं तर इथं मात्र अप्रतिम खेळी साकारत असताना अगदी शेवटच्या मोमेंटला इथं मात्र पोंजे टीमला देखील परास्त केलं. अशा रीतीनं इथनं मात्र हातनोली संघ देखील त्यांना फाईट केला. हातनोली संघाला देखील परास्त केलं.
अगदी पाहायचं अप्रतिम 3 मॅचेस पाहायला मिळाल्या. आता बघायचं गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहाल तो म्हणजेच जेवन 11 मोरबे टीमचा धीरज राणे यावेळी पाहायला मिळेल. मागच्या मॅचचा हिरो अगदी अप्रतिम खेळी साकारली, सामना जिंकवला होता, टॉप 4 मध्ये संघाला प्रवेश करून दिला. आता इथे बघायचंय समोर फलंदाज अजय भातोसे, ज्या फलंदाजाने मैदानावरती आतापर्यंत 3 वेळा 50 धावा कंप्लीट केल्यात. यावेळी पाहायचंय हा फटका कहीं पे निशाणा कहीं पे निघाय. अगदी यावेळी व्ही शेप मध्ये वाईडिश लॉंगॉनला चेंडू चालला, तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील तोपर्यंत. ओके, अगदी जर आपण पाहिलं तर आमदार ट्रॉफी 2024च्या पर्वामध्ये टॉप 4 मध्ये अगदी आपण पाहिलं तर टॉप 3 मध्ये हेच 2 संघ या ठिकाणी पोहोचले होते. अगदी पहा मित्रांनो काय गणित आहे. अगदी जर विचार केला तर अप्रतिम क्रिकेट, अगदी सुरेख आयोजन पाहायला मिळालं. इथे मात्र मनगटी ताकदीचा वापर वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर केलं, तिथे मात्र चेंडू चालला. अजय भातोसेच्या बॅटमधून मोठा प्रहार. खेळाडू आपण पाहिलं तर बॉक्स फायटर ओले टीमचा रायगड प्रीमियर लीगला कर्णधार असं जर विचार केला तर त्यानं तो देखील त्या ठिकाणी नावाजला होता. अप्रतिम खेळी त्याच्या माध्यमातून साकारली जाते. इथे मात्र गुडगा टेक तमाशा देख, चेंडू चाललाय. इथनं मात्र सीमा रेषा पलीकडे बॅक टू बॅकचा दुसरा षटकार अजय भातोसे. यावेळी बॅक टू बॅक 2 षटकार आले. धावा आता जोडल्या जातील स्कोअरबोर्ड वरती. इथनं 23 धावा, 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. धीरज राणे आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहता, पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या, बॅक टू बॅक 2 षटकार आले. म्हणजे इथनं मात्र 3 बॉलमध्ये 14 धावा खर्च केल्या धीरज राणेनं. आता कुठेतरी बॅकफूट वरती ढकलला जातोय मोरबे संघ. पाहायचं इथनं अजय भातोसे पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला. इथे मात्र मिस अंडरस्टँडिंग, अगदी बीट झाला फलंदाज. अगदी पाहिलं तर 2024 असो 25 असो इन्फॉर्म फलंदाजी असेल गोलंदाजी असेल, अगदी फ्रंटफूट वरती इथनं मात्र आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं अजय भातोसेच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. तिथनं मात्र डॉट बॉल आला, चेंडू समाप्त झाले 4. अशा प्रकारे चेंडू फेकावे लागतील. यावेळी पहा जड मध्ये फेकलाय, परंतु त्याला पाठवलं मिड विकेटच्या डोक्यावरनं. धमाकेदार धमाका, तिसरा षटकार अजय भातोसेच्या बॅटमधनं. दमदार दमदार पारी. अल्ला 29 धावा धावपटलावरती, शेवटचा अंतिम बॉल. यावेळी पाहायचंय पम 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 पम, गाडी आली रुलावर आणि चेंडू चाललाय. पुन्हा एकदा षटकातील 4था षटकार अजय भातोसेच्या बॅट मधून पेटवून मध्ये जर विचार केला ना तर एक अत्यंत उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली. उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली, मोठे फटके पाहायला मिळाले, ज्याचं नाव या मैदानामध्ये गाजलं जातं. पिंपरी विभाग प्रीमियर लीग असेल, कोयनेच्या मॅचेस झाल्या आणि या मॅचेस मध्ये जर वर्चस्व गाजवलं असेल ना या मैदानामध्ये, तर हाच तो खेळाडू ज्याच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळतात. इथनं पाहता आपण जर विचार केला तर अप्रतिम खेळी साकारली जाते. इथनं मात्र आता मोरबे टीमला गरज आहे ती म्हणजेच 36 धाब्यांची विजयासाठी. 35 धाबा जमल्या गेल्या, 12 चेंडू 36 ची गरज. प्लीज स्पीडअप करायचं. मोरबे टीमचे फलंदाज मैदानामध्ये दाखल व्हायचे आहेत. 12 चेंडू 36 धावा, समीकरण मोठे.
परंतु कशा पद्धतीने आता इथे मात्र फलंदाजी साकारणार गोलंदाज पाहायला मिळेल तर अजय भातोसेच एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याच्या नावाचा डंका वाजला जातो या क्रिकेटमध्ये कोयनेचं वाघ म्हटलं जातं आणि आता इथे मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय मॅन फ्रॉम केदारनाथ 11 अक्कलपेठ टीम कडून गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय सांघिक पहिला वैयक्तिक पहिला शाट चेंडू फेस करण्यासाठी येतोय 36 धावा रोखायच्यात परंतु तेवढ्याच ताकदीचा या चौक परिसरामधील संघ पाहायला मिळतोय तर जीवन 11 मोरबे टीम यांनी वावेघर टीमला चांगल्या पद्धतीने इथे मात्र बाहेर काढलं त्यानंतर टॉप 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी पनवेल परिसरामधील पोइंजे टीम 2 धावांनी बाद झाली आणि इथे मात्र आता टॉप 4 ची मॅच पाहायला मिळते या मॅच मध्ये जो विजयी होईल तो मात्र 1 आणि 2 या ट्रॉफी साठी झुंज करेल पाहायचे त्वरित सामना चालू करायचा आहे आणि 12 चेंडू 36 धावा काय मॅच पाहायला मिळते स्पीडअप करा फायनल खेळवायची आहे जर अंधार झाला ना तर तुम्हालाच प्रॉब्लेम होईल प्लीज स्पीडअप करायचं मान्यवरांचं लक्ष आणि ते सर्व प्रेक्षकांचं लक्ष या मैदानामध्ये अजय भातोशीची मॅच पाहिली तर सर्व कोयनेच्या या कानाकोपऱ्यात या लाईव्ह मध्ये पाहिली जात असेल या टॉप 4 मध्ये प्रवेश केला पहिला चेंडू फेस करण्यासाठी पंच पांड्याची सामन्याला सुरुवात करतायत 12 चेंडू 36 धावा स्ट्रायकरला फलंदाज मॅन फ्रॉम मोरबे धीरज राणे नॉन स्ट्रायकरला प्रथमेश राणे या वर्षीचा इनफॉर्म फलंदाज पाहायला मिळतो परंतु अजय सारखा गोलंदाज त्याच्या समोर गोलंदाजी करत असेल पाहायचंय पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होतोय सुंदर चेंडू इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू टाकला होता हलक्या हाताने रिव्हर्स अटेम्प्ट केलाय पहिल्या चेंडूवरती येतोय दणदणीत खणखणीत चौकार ठोकडीच्या निमित्त आपल्याला एक चांगला दिवस लाभला आणि फायनलचे सामने पाहायला मिळतील बेड संघ कर्जत परिसरातील फायनल मध्ये पोहोचलाय गोलंदाज मार्कवरती सज्ज होतोय अजय भातोसे सुंदर चेंडू फेस केला इथे मात्र बॅक साइडला चेंडूला फेस केला फलंदाज धीरजने आणि या चेंडूवरती येते एक धाव येते एक धावेच्या साईने धावसंख्या पुढे सरसावली जाते 5 या अंकावरती आता इथे मात्र संघर्ष करावा लागेल चौकार षटकार लगावे लागतील कारण की अजय भातोसेने जी बॅटिंग केली ना अफलातून फटके लगावले धीरजच्या गोलंदाजीवरती षटकार लगावले तर 4 म्हणजे 24 धावा आणि 1 दुहेरी आणि 1 डॉट चेंडू आला होता त्याच पद्धतीने आता धीरजला मात्र कमबॅक करावा लागेल स्ट्रायकरला फलंदाज प्रथमेश सुंदर इथे मात्र चेंडू पाडला उसळी घेतली डॉट चेंडूची सांगता येते इथे मात्र आता धावसंख्या स्थिरावली जाते अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती त्याच ताकदीने गोलंदाजी पाहायला मिळते इथे मात्र चेंडू फेस केले 3 धावा आल्यात 5 अजूनपर्यंत 31 धावा जमवायचे इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र 1 धाव येईल या चेंडूवरती काय घडेल या मॅच मध्ये क्रिकेट हा अनुष्ठितीने भरलेला खेळ आहे ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती प्रथमेशने धावा दिल्या होत्या 9 परंतु शेवटचा अंतिम षटकामध्ये धावा जमवल्या होत्या अजय भातोसेने 26 तशी जर गोलंदाजी जर नेक्स्ट गोलंदाजीवरती पाहायला मिळाले मोठे फटके तर काहीतरी घडू शकतं परंतु अजय भातोसे सज्ज होतोय पाहूया धीरज राणे मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र एकेरी धाव पाहायला मिळते या मॅच मध्ये एकेरी आणि दुहेरी धावा घेऊन इथे मात्र आपण विजयी होऊ शकत नाही तर तुम्हाला मोठे फटके लावावे लागतील चौकार षटकाराची आतिषबाजी करावी लागेल आता मात्र सूर्य मावळच्या दिशेने गेलाय आणि इथे मात्र मॅच मध्ये थोडीशी गार पाहायला मिळते थंडावा पाहायला मिळतोय मोठे फटके येत नाहीयेत आणावे लागणार स्लोअर चेंडू होता इथे मात्र लेग साइडच्या दिशेने खेळून काढला उचल फेक येते परंतु इथे मात्र थोडस आपल्याला बॅकफुटला पाहायला मिळतोय धाव येते 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 1 षटकाच्या समाप्तीनंतर जीवन 11 मोरबे टीमची 8 या अंकावरती
येणारे 6 चेंडू 28 धावा, 5 षटकारांची अतिशबाजी करावी लागेल. अजय भातोशीने जशी फलंदाजी केली होती त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून फलंदाजी करावी लागेल. परंतु गोलंदाज मार्कवरती गोलंदाज गौरव सकपाळ हा एक नवीन सितारा आहे अकलपेट टीमचा. ताकदवार गोलंदाज आहे, परंतु जकडून ठेवणार का? कारण की समोर फेस करेल त्याच्यासाठी फलंदाज प्रथमेश राणे. सुरुवात करतोय का? चांगली सुरुवात करतोय या गोलंदाजीवरती. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवणार का? सज्ज होतोय इथे मात्र. ओहो, बॅटची लिडिंग एज घेतली जाते, परंतु इथे मात्र डॉट चेंडू होतोय. सुरुवात चांगली पाहायला मिळते आणि इथे धावसंख्या स्थिरावली जाते. आता मात्र दबाव पाहायला मिळतोय. टीम जीवन 11 मोरबे टीम वरती कमबॅक करावा लागेल. 5 षटकार लगावे लागतील तर कुठेतरी मात्र विजय येऊ शकतो. पाहायचंय मैदानामध्ये एक रोमांचक मॅच पाहायला मिळते. सुंदर फटका सजवला, चेंडू जात सफर येत प्रथमेश राणेच्या बॅट मधून. ब्रँडेड 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 दमदार आमदार षटकार ठोक केली प्रथमेशने. पण 4 चेंडूवरती 4 षटकार लगावे लागतील तर कुठेतरी विजय होऊ शकतो. सुरुवात केली आहे, परंतु मात्र शेवट कसा होणार पाहायचं. ज्यासाठी केला होता 88 शेवटचा क्षण गोड व्हावा, परंतु ब्लॉक होल पतीचा चेंडू पाहायला मिळतो. इथे मात्र आता कुठेतरी बॅक फुटला जाताना पाहायला मिळेल. टीम जीवन 11 मोरबे संघ. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे चेंडू शिल्लक 3 आणि धावा जमवायच्या त्या 21 धावा. आता मात्र हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडू जर चांगल्या पद्धतीने खेळ केला ना तर कुठेतरी कमबॅक पाहायला मिळेल. कारण एखादा नो चेंडू फेकला तर मात्र कुठेतरी इथे थोडंसं अडथळा पाहायला मिळेल. हो हो हो, सुंदर चेंडू भन्नाट वेगाने फेकून दिला. इथे मात्र चेंडूला उसळी घेतली जाते. धीरज राणे बॅट उचलेपर्यंत बॉल निघून जाते. अजय भातोशीच्या हातामध्ये डॉट चेंडूची सांगता येते. आता मात्र इथे केदारनाथ 11 अक्कलपेट टीम आपल्याला मात्र कुठेतरी टॉप 2 मध्ये जाताना पाहायला मिळेल. परंतु सामना मैदानामध्ये अजूनपर्यंत चालू आहे. मोठा फटका सजवला, चेंडू मध्ये ट्रॅव्हल होतोय, चेंडू येतोय सीमा पार, षटकार 6 धावा ठोक डीजे. मास्टर जी गरज होती चौकार षटकारांची ती मात्र आता पाहायला मिळते.